माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। फलटणमध्ये मेळाव्यात कार्यकर्त्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार असल्याचं कळत आहे। अजित पवारांकडून दीपक चव्हाणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यानंतर आता रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटाची तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे। फलटणच्या मेळाव्यात ते आपली भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून येते। रामराजे निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करू शकतात। अजित पवार यांच्याकडून दीपक चव्हाणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आचारसंहिता लागण्याआधी रामराजे निंबाळकर हे शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या निर्णयामुळे रामराजे नाईक निंबाळकर हे नाराज असल्याची चर्चा आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी प्रदीप कापसेकडून। प्रदीप, सर्व बाकी बरोबर आहे। खरं तर रामराजे नाईक निंबाळकर यांचा शरद पवार गटामध्ये लवकरच पक्षप्रवेश जो आहे तो होण्याची शक्यता आहे। आचारसंहिता लागण्याआधी रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करतील अशा माहिती सूत्रांकडून दिलेली आहे। मात्र रामराजे नाईक निंबाळकर हे खरं तर अजित पवारांनी जी दीपक चव्हाणांची उमेदवारी जाहीर केलेली होती त्यावरून नाराज आहेत अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आहे। मात्र आपला निर्णय जो आहे तो लवकरात लवकर घेऊ अशी सुद्धा माहिती खरं तर रामराजे नाईक निंबाळकर यांनी TV9 ला दिलेली आहे। मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते ती म्हणजे आचारसंहिता लागण्याआधी रामराजे नाईक निंबाळकर जे आहेत ते शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करतील। आपल्याला याआधी माहिती आहे की रामराजेंनी एका खासगी कार्यक्रमामध्ये बोलताना जर कदाचित महायुतीतला चेडा जो आहे तो लवकरात लवकर सोडवला नाही तर तुतारी हातामध्ये घ्यावी लागेल अशा पद्धतीचे सुद्धा सूचक विधान जे आहे ते केलेलं होतं। तेव्हापासूनच चर्चा होती ते म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर जे आहेत ते शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करतील। मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते आचारसंहिता लागण्याआधी त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो निश्चित झालेला आहे। जयंत पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये सुद्धा चर्चा जी आहे ती झाल्याची माहिती मिळते। कदाचित रामराजे नाईक निंबाळकर हे लवकरच शरद पवारांशी चर्चा करतील। मात्र फलटणला त्याआधी एक मेळावा जो आहे तो रामराजे नाईक निंबाळकरांनी बोलावलेला आहे। त्या मेळाव्यामध्ये कार्यकर्ते नक्की काय भूमिका घेतात किंवा रामराजे नाईक निंबाळकरांकडून उघड भूमिका जी आहे ती घेतली जाते की फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते ती म्हणजे आचारसंहिता लागण्याआधी रामराजे नाईक निंबाळकरांचा पक्षप्रवेश जो आहे तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये होईल। जर कदाचित रामराजे नाईक निंबाळकरांनी शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला तर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असेल। कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरं तर फलटण तालुक्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकरांचं राजकीय वजन मोठं आहे। त्याचबरोबर अनेक विविध पदांवरती त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे। त्याचा फायदा सुद्धा खरं तर शरद पवार गटाला होऊ शकतो। मात्र सूत्रांकडून माहिती मिळते आचारसंहिता लागण्याआधी रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करतात। ठीक आहे, धन्यवाद या माहितीबद्दल।